सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला अखेर परवानगी देण्यात आलेली आहे। आज अहिल्यानगर या ठिकाणी असदुद्दीन ओवैसी हे भेट देणार आहेत आणि त्यांच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे। चिथावणीखोर वक्तव्य टाळण्याची पोलिसांनी अट घातलेली आहे आणि याच अटीसह आता आज असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडणार आहे। कालच कोल्हापूरमध्ये ते दाखल झालेले होते, त्यानंतर आज अहमदनगरमध्ये त्यांच्या सभेवरती निर्बंध घालण्यात आलेले होते। ही सभा होऊ नये असं पोलिसांनी सांगितलेलं होतं, मात्र पोलिसांशी तिथल्या सर्व महत्त्वाच्या एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर काही अटींसह ही परवानगी देण्यात आली आहे। तर अहिल्यानगर शहरातील राडा प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 200 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। पोलिसांनी 39 जणांना ताब्यातही घेतलंय। तर अहिल्यानगरमध्ये एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा संध्याकाळी 5 वाजता मुकुंदनगर या परिसरामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे कोणतेही चिथावणीखोर भाष्य यावेळेला केलं जाणार नाही अशा स्वरूपाची अट घालण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रसाद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रसाद, एकीकडे परवानगी मिळाली असं कळतंय खासदार ओवैसी यांना, काय अधिक माहिती? नक्कीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मुकुंदनगर भागामध्ये सभा आयोजित केली होती, परंतु काल अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर ही सभा होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अखेर आज पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सभेला मंजुरी दिल्याचं जाहीर केलं असून सायंकाळी 5 वाजता ही सभा मुकुंदनगर भागामध्ये होणार आहे आणि सभेमध्ये कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करू नये असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। काही अटी व शर्तींवरती या सभेला मंजुरी देण्यात आलेली। आता ओवैसी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, आणि या अटी शर्तींचं पालन कशा पद्धतीने केलं जातं हे देखील आता पाहिलं जाईल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रसाद।